नमस्कार. प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारी विषयी. भाषण, निबंध या सर्वासाठी तुम्हाला उपयोग होईल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण सर्व येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि आज भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये देते. या संविधानामुळे भारत देश हा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. हक्क आपले जाणूया, कर्तव्याशी नातं जोडूया, संविधान जपणारा अभिमानाने दाखवूया. आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्तपणे श्वास घेत आहोत. त्यांच्या बलिदानाला कधीही विसरू शकत नाही. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती असूनही आपण सर्व एक भारतीय आहोत. हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला हेच शिकवतो की सर्व नागरिक समान आहेत, सर्वांना समान हक्क आहेत. हा फक्त झेंडा नाही, ही ओळख आहे. हा फक्त दिवस नाही, ही जबाबदारी आहे. संविधान जपणं म्हणजेच खरा भारत घडवणं आहे. देशाचे भविष्य आपल्या हातात आहे. आपण प्रामाणिकपणे शिक्षण घेतले, शिस्त पाळली, देशावर प्रेम केले तर भारत नक्कीच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. चांगला नागरिक होणे म्हणजे फक्त हक्क मागणे नाही, तर आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे होय. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया की आपण देशाच्या नियमाचे पालन करू, स्वच्छता राखू, एकमेकांचा आदर करू आणि भारताच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करू. शेवटी माझे भाषण एका सुंदर विचाराने संपवू इच्छिते. देश मोठा असतो म्हणून आपण मोठे होत नाही, तर आपण मोठे होतो, चांगले नागरिक बनतो म्हणून देश महान होतो. चला तर मग आपण सर्व मिळून भारत मातेच्या प्रगतीसाठी काम करूया. संविधानाची शपथ घेऊया, एकतेचा दीप उजळूया, स्वातंत्र्य टिकवू कृतीतून, भारत माता जय म्हणूया. जय हिंद, जय भारत. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आठवणीने कसे वाटले ते नक्की कमेंट्समधून सांग. थँक्यू. बाय बाय.